साधायचा आहे. आता वर्ग म्हटलं म्हणजे शिकायलाच लागतं, बरोबर की नाही? मग आता मी तुम्हाला एक शिकवते गोष्ट. पहिली तर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य एकदम निर्भीड पत्रकार आणि आमच्या तालुक्याचे मुख्य माननीय देशमुख साहेब आणि ॲडव्होकेट साबळे साहेब यांचं मी माझ्या अकोले नगरीमध्ये प्रथम स्वागत करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते. तिथे आमच्या शहरामध्ये एवढं आमच्या महिलांच्या प्रश्नांना उत्तर देताना एक बहिणीला भावाचा जो सहकार्याचा हात असतो तो हात आणि पाठीवरची थाप अशा दोन्ही गोष्टींसाठी दोघंही ते आलेत. मी त्यांचं प्रथम स्वागत करते. या शाळेचे आणि आमच्या अकोले पत्रकारितेचे एकदम निर्भीड असे नेतृत्व श्रीनिवास देवदास यांचा हा आगळा वेगळा उपक्रम. खरं तर मला याची कल्पना नव्हती. मी पदावर बसले आणि म्हणून यात सहभागी होणार ही मला खंत वाटते. तुम्ही मला ओळखता, तुम्ही खूप लवकर माझ्याकडे यायला हवं होतं, कारण मी कायमच लोकांसाठी माझा एक जीवनाचा एक भाग असा आहे की मी कायम सर्वांसोबत असते. मला त्याची कल्पना आहे, परंतु हरकत नाही. आजपासून आपण एक वेगळी इनिंग सुरू करू. आता आपल्याला शाळेत वर्गात बसलं म्हटलं काहीतरी शिकायला पाहिजे की नाही? बसले सावधान, गुड. आणि बघा आपल्या टाळ्यांमध्ये ना सुसंगता नाही आहे, तर टाळ्या वाजवायच्या ना आपल्याला. एखादा नका वाजवू, टाळ्या वाजवायच्या आहे ना, ते एक आधी वाजवतो एक मागं वाजवतो. आपण काय करायचंय, मी बोलले 1 2 3 तेव्हा सर्वांनी सोबत टाळ्या वाजवायच्या. बघू बरं किती आपल्यामध्ये सुंदरता येते. चला रेडी, 1 2. मी 1 म्हटल्यावर 1, 2 म्हटल्यावर 2, 3 म्हटल्यावर 3, असे 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. गुड. हा, आपला पाहुणा मी असो कोणी असो, आपल्या टाळ्यांनी पाहुण्याला उत्स्फूर्तता निर्माण होईल अशा टाळ्या आपल्या वर्गात झाल्या पाहिजे, बरोबर? नका वाजू. आपण त्याचा एक व्यवस्थित ताण त्याचा वर्ग नंतर घेऊ. पण आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. आता तुमच्याशी काय भाषण तर करू शकत नाही, भाषणाची तुमची वयही नाही का तुम्ही माझं भाषण ऐकावं. पण आता आपल्याला देवदास साहेबांनी ज्या काही माझ्याकडे मागण्या केल्या, त्या मागण्यांप्रती फक्त मी 2 गोष्टी बोलेल. पहिली तर मी नगराध्यक्ष झाले अकोल्याचे. नगराध्यक्ष काही माहिती आहे का काय? हा, मग आता कोण बाई आणून बसवली भाऊ नगराध्यक्ष नगराध्यक्ष, तर असं नाही. आता यात 8वीला कोण कोण आहे? कोण कोण आहे 8वीत? ओके, 8वीला नागरिक शास्त्र म्हणून नवीन विषय आलाय, बरोबर ना? कोणी कोणी वाचलं ते पुस्तक? छोट आहे, इतिहास भूगोलापेक्षा छोटं पुस्तक आहे नागरिक शास्त्र. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था, बरोबर ना? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपलं महाराष्ट्र शासन आहे. मुख्यमंत्री कोण आहे? फडणवीस. त्याच्यावरती आपले पंतप्रधान मोदीजी हे वरती बसलेत. पण अकोले शहरामध्ये गटार तुंबली आहे, पाणी नाहीये, लाईट नाहीये, रस्त्यांची दुरावस्था आहे. हे मोदी तर पाहायला येणार नाही, देवेंद्रजी तर पाहायला येणार नाही. मग त्यांच्या माध्यमातून जसं वर्गात विद्यार्थी काय करतोय शिक्षकाला कधी कळतं? मॉनिटर असल्यावर. मग मॉनिटरिंगचं काम कोण करतं? तर ग्रामपंचायत आणि नगरपंचायत, महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहेत. या ग्रामीण भागात आणि शहरी भागात काम करतात. ग्रामीण भागामध्ये शासनाचा ग्राम विकास खातं आहे आणि नगरी भागामध्ये शहरांच्या विकासासाठी नगर विकास खातं आहे. तर आपल्या अकोले शहराचं काम नगर विकास खातं हे शासनाच्या माध्यमातून करतं. आणि जसा सरपंच असतो ग्रामपंचायतला, तसा नगराध्यक्ष असतो नगरपंचायतला, नगरपालिकेला, नगर परिषदेला, आणि नगरपालिकेला नाही, नगर परिषदेला, महानगरपालिकेला
असतो महापौर. आता त्यातला माझा एक छोटा भाग म्हणजे मी नगराध्यक्ष. माझी वर्गाची नगरपंचायत आहे, इथं निधीचा अभाव आहे, सगळ्या गोष्टी आहे. आत्ताच नाविन्याने निर्माण झालेली नगर परिषद आहे, पंचायत आहे, पण ते तुमच्याशी बोलण्याचा काही संबंध नाही. पण रेणुकादास साहेबांनी माझ्याकडे एक मागणी केली आणि माझं काम जे आहे या नगर पंचायतमध्ये 17 प्रभागामध्ये 17 नगरसेवक निवडून आले, त्यातून मला एकीला त्यांनी त्या खुर्चीवर बसवलं. माझं काम आहे या 17 नगर पंचायत मधल्या विभागांमध्ये पाणी, कचरा, लाईट, रस्ता, सुशोभीकरणाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी करणं, अभाव कमी करणं आणि त्या सगळ्या नागरिक सुविधा त्या नागरिकांना उपलब्ध करून देणं. अनावधानाने आमच्या या कार्यकाळामध्ये कमी प्रमाणात, आम्ही कमी जास्त प्रमाणात आमचं वादग्रस्तच राजकारण झालं, परंतु नगराचा विकास हा आमचा एकच ध्यास असणार आहे. हे काय मी तुम्हाला सांगायला इतर तुम्ही माझ्या ऐकण्या इतके मोठे नाही आहे, त्यामुळे तो तुमचा विषय नाही. परंतु एकल महिलांची मुलं आणि इतक्या उत्सुकतेनं वर्गाला येतात, इतक्या उत्सुकतेने ते नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला त्यांनी इतकं ठरवून घेतलंय की आम्ही एकटे नाही आहोत. जरी आमच्या डोक्यावर आमच्या पालकाचं छत्र नसलं तरी आमची माता ही या समाजामध्ये निर्भीडपणे सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजामध्ये स्वतःच्या अडचणींच्या प्रश्नांची उत्तरं शोधत आम्हा मुलांना घडवते. ही भावना तुमच्या मनात या शाळे माध्यमातून निर्माण होतीये. मला खात्री आहे तुम्ही उद्या भविष्यातले असे नागरिक असाल, कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर, कोणी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, वकिली क्षेत्रात, जसे साबळे साहेब वकील आहे तसे मी देखील वकील आहे. आपण शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची आणि जनतेची काहीतरी बांधिलकी लागतो, हा धडा तुम्हाला इथे भेटेल. आणि मी तुमच्याशी जास्त संवाद साधण्यापेक्षा फक्त रेणुकादास साहेबांना 2 गोष्टींची खात्री देते की एकल महिलांचा सर्वे आपण शहरात केलेलाच आहे, त्यात आपल्याही महिलांचं वर्गीकरण झालं असावं असे आहे ना. हां, मग त्यांना आम्ही महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत नफा शाखेतून आम्ही प्रत्येकी महिलेला 1000 रुपये असा आम्ही ऑलरेडी ठराव केलेलाच आहे. आणि त्या ठरावाचं लवकरात लवकर पालन शासनाच्या नियमांना जे लागून ज्या गोष्टी होतील ते आम्ही करण्याचा 100% प्रयत्न करतो. 350 महिलांचं वर्गीकरण आमच्याकडे झालेलं आहे. त्यात तुमच्या सगळ्या महिला असतीलच, कोणी अनावधानाने राहिली असेल, जसं लाडक्या बहिणीचं गोष्टी झाल्या त्याप्रमाणे होऊ शकतं, नाही असं नाही. तर तुम्ही परत आमच्याशी कोणाशी बालकल्याण विभागाशी संपर्क साधून तुम्ही त्या गोष्टी महिलांचे नोंदणी करून घ्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे तुम्ही एकल भवन अहिल्यादेवी नावाने काहीतरी माझ्या शहरात व्हावं. खरं तर आपल्या जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी. अहिल्यादेवीला मी इतकं जवळून अनुभवलेलं आहे. माहेश्वरीचा घाट, अहिल्यादेवीच्या जीवनावर एक नाटक आहे. माहेश्वरच्या महिलांनी आमच्या विश्वमांगल्य सभा, म्हणजे जी RSS प्रणित विश्वमांगल्य सभा, मातृत्व सभा, ज्याची मी गेली 4 वर्षापासून जनप्रतिनिधी म्हणून काम पाहते. आपल्या इथल्या दक्षिणेच्या प्रांताध्यक्ष आपले सौभाग्यवती धनश्री सुजयदादा विखे आहेत, ज्या पूर्ण दक्षिणेचं काम महाराष्ट्रात मध्य प्रदेशपासून खाली सगळा जेवढा दक्षिण भाग आहे त्याच्या त्या सर्व स्वतः बघतात. आणि अतिशय मोठा उपक्रम आहे अहिल्यादेवींच्या नावाने. जर आपल्या अकोले शहरामध्ये नगरीमध्ये एखादं एकल भवन जे महिलांसाठी आहे ते होणार असेल तर नक्कीच त्याला हातभार लागताना माझं नाव हे कायम भविष्यामध्ये स्मरणात राहील. त्यामुळे मी नक्की त्याच्यासाठी प्रयत्न नाही तर मी खात्रीपूर्वक त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला त्या गोष्टीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मी वाहिकम सर्व बॉडीच्या आणि शासनाचे काही नियम धोरणं असतील त्यानुसार. परंतु नक्कीच नगरपंचायत पालिकेच्या हद्दीमध्ये जर एखादा चांगली गोष्ट घडत असेल त्या गोष्टीसाठी आम्ही नागरिक म्हणून तुमच्या कायम सोबत राहू. आणि महिलांसाठी स्पेशली एखादी गोष्ट होती तर त्याच्यासाठी नक्कीच माझा पुढाकार राहील. आणि अजून त्याच्या पलीकडे जाऊन सांगते की या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून आता आपले राज्याचे विद्यमान महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी एक नवीन GR काढलाय. 1.5 महिनाच झालाय, तुम्ही तो GR काढून घ्या की 1 हेक्टरी जागा
महिला बचत गटांना, आता मी साहेबांकडे अजून ती विनंती करते त्या जी आर मध्ये मॉडिफिकेशन करून एकल महिलांसाठी देखील एक स्पेसिफिक वेगळा त्याच्यामध्ये क्रायटेरिया टाकून साहेबांना सांगेल की जेणेकरून त्या महिलांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रामुख्याने आधार दिला जाईल. आपले कुंदन कोरडे साहेब जे पंचायत समितीत काम बघतात, मी त्यांच्याशी बोललेली आहे. माझी पंचायत समिती अंतर्गत आपण शहरामध्ये बावनकुळे साहेबांकडनं 1 हेक्टरी जागा आणि त्यांच्यासाठी जे जे तुमच्या व्यावसायिक दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्यांना देता येतील, इथे बाजार भरवणे किंवा त्यांच्या छोट्या छोट्या मालांना उपलब्धी करून जागा व्यवस्था उपलब्ध करून देणे, त्यांच्या मार्केटला नेणे, या सगळ्या गोष्टी. आता कुंदन कोरडेंचं काम चांगलंच आहे, परंतु त्याला आमचं नगर शहराचा अकोल्याची नगरपंचायतही जोडली जाईल आणि नक्कीच आपल्या या सगळ्या महिलांसाठी मी प्रामुख्याने कायम अग्रेसर भूमिका घेऊन यांच्यासाठी कायम तुमच्याबरोबर उभी राहील ही खात्री देते. आणि दुसरं की याच्या व्यतिरिक्त माझ्या कौटुंबिक नायकवाडी परिवार, माझ्या मायाजुमाळ परिवाराकडनं आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तुम्हाला जी काही मदत कधी अवेलेबल होण्यासाठी मी तुम्हाला कायम तत्पर राहील. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी बऱ्यापैकी मुलांकडे पोहोचल्यात, परंतु जीवन जगत असताना कधीतरी रोजच काही ना काही गोष्टीची टंचाई असते. आणि या पलीकडे जाऊन मी आज माझ्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा आता विद्यमान आमदार उमाताई खापरे यांनी आम्हा महिला मोर्चाच्या सगळ्या महिला भगिनींना एकच विनंती केलेली होती की हार फूल तुरे साडी हे कधी स्वीकारायचं नाही, स्वीकारायचं तर वह्या स्वीकारायच्या. मी कायम जिथे जिथे कार्यक्रमाला जाते तिथे सांगत असते की 55 रुपयाची तुम्ही ही शाल आणली, त्यात मला 2 वह्या आल्या असत्या, 100 रुपयाचा तुमचा बुके. ठीक आहे, अहिल्या देवीची प्रतिमा ही माझ्यासाठी पूजनीय आहे आणि माझ्याकडे नव्हती देखील, तर ते मला कौतुकाचंच आहे. एवढ्या सगळ्या 2 दिवसाच्या माझ्या सत्कारांमध्ये ही अतिशय जिव्हाळ्याची गोष्ट तुम्ही मला दिलीत. मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही ते मला बोलावलं, माझ्याकडनं जी काही तुम्हाला मदत लागेल तिच्यासाठी मी कायम तुमच्या बरोबर असेल एवढीच ग्वाही देते. हो, अरे हा तो विषय राहून गेला. ठीक आहे, मी त्याचा मला फक्त तुमचं एखादं लेटर पॅड असेल त्याच्यावर मागण्या द्या, म्हणजे मी ते जीपी मध्ये ठेवून तुम्हाला दरवेळी काय होतं, आता नियम आहेत शासनाचे. आता नफा पण कशावर चालतो तर तुमच्या वसुली विभागावर चालतो, परंतु प्रामुख्याने मी जे आपलं व्हाईट कपडे घालतात त्या महिला कोण, ओम शांतीवाल्या महिलांचा त्यांचा सुद्धा तोच विषय होता. तर मी माझ्या कार्यकाळामध्ये त्यांची पाणीपट्टी घरपट्टीला 50% सूट दिली होती, परंतु मी आता या महिलांसाठी नक्कीच त्यांच्या कोणत्याही डॉक्युमेंटला नगरपंचायतच्या आवक जावक विभागामध्ये कुठल्याही दाखल्यासाठी कशासाठी कधी अडवणूक होणार नाही याची खात्री वजा मी ग्वाही देते. याच्यावर मी माझ्या मीटिंगमध्ये बोलून तुम्हाला खात्रीशीर याच्यावर निर्णय नक्की देईल. मला एकदा फक्त त्याचं बघू द्या. असं काही नाही आहे, ग्रामपंचायत काळामध्ये लोक कधी पोत्या भरत नव्हते, 5-10 वर्ष लोकांची वसुली असायची, परंतु आता ग्रामपंचायत नगरपंचायतचे नियम बदललेत. पण मी तुम्ही मागणी केलेल्या मागणीचं देखील मी 100% पालन करण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्णच करेल. डोंट वरी, काळजी नका करू. बस एवढ्या तुमच्याकडनं जे मागणी केली, मला या मुलांमध्ये बोलावलं, मला हा एकदम अविस्मरणीय क्षण जाईल की मी माझ्या या सेकंड टाइम ज्यावेळी मी या पदावर बसताना एवढा चांगला उपक्रम हा माझ्यासाठी कायम स्मरणात राहील. तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते. जय हिंद.